वास्तविक जीव हा देहापेक्षा वेगळा असून ह्याला आपल्या वेगळेपणाचे ज्ञान नाही. हा देहालाच जीव म्हणतो व मुक्ती कशाला म्हणावी याचेही ज्ञान नाही. तसेच देवाचेही ज्ञान नाही. याकरिता या सर्वांचे ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून संतांना शरण गेले पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात, झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्माचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंग म्हणजे ज्यांनी मला बोध केला तो. आमचे मन बिघडले आहे, त्यानेच बंधन घेतले आहे. आपुलेच मन करी आपणा बंधन, जीवाच्या म्हणजे माझ्याच लेकराने मला बांधले आहे. आम्ही मन म्हणतो देहाला, जीव म्हणतो देहाला व देह म्हणतो देहालाच व आत्माही म्हणतो देहालाच. हे चारी वेगळे आहेत व त्याच्या क्रियाही वेगळ्या आहेत. आम्हाला त्या वेगळ्यापणाचे ज्ञान नाही, त्याचे एकीकरण केले आहे. ही सोय बिघडली आहे, ती संतांकडून निक्की करून घ्यावी. नामा म्हणे निक्की सापडली सोय, न विसंबे पाय खिचराचे. तुका म्हणे खून जाणती वैष्णव, जया गुरुराव कृपावंत. पांडुरंग कोण तर विसोबा खेचर, त्यांचा रोग तोच आमचा रोग आहे. त्यांनी जे औषध घेतले तेच आम्हाला घेतले पाहिजे. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. जीवाचे, मनाचे, देहाचे व देवाचे आम्हाला ज्ञान नाही, म्हणून दुःख होत आहे. ही सोय आमची बिघडली आहे. ती सोय सद्गुरू दुरुस्त करतील. शिव तोच तुझ्याजवळ आहे. अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी, तो माझ्या अंतरी आत्माराम. मन, जीव ते देखील आहेत. आधी आधी हे दोनदा का म्हटले तर बाकीची सर्व कामे सोडून दे व आधी हे काम कर. आमचे मन आधी आधी म्हणत नाही. संतांना शरण जाऊन अगोदर आपली सोय लावली पाहिजे, म्हणजे ज्ञान करून घेतले पाहिजे. ते ज्ञान करून घेण्याकरता सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मने. म्हणजेच एका वाचून अनेकाकडे तिचा भाव नाही. एकविध भाव आम्हा सर्व काळ, चरण कमळ स्वामीचे ते. शत हे खंडना होईल रसना, जरी या वचना पालटेना.